सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर चौक ते सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याची एकंदरीत बातमी समोर आलेली आहे आणि या बातमीमुळे सोलापुरात मोठी खळबळ उडालेली आहे। हे जे 3 मित्र होते पहाटे 4 ते 4:15च्या दरम्यान बर्गमॅन या गाडीवरून जात असताना याच चौकामध्ये त्यांचा अपघात झाल्याचा एकंदरीत माहिती आणि तपास पोलीस करत आहे। सध्या आपण ज्या ठिकाणी ही घटना घडली आणि ज्या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला त्या स्पॉट वरून आपण ग्राउंड रिपोर्ट देत आहोत। या ठिकाणी खरं म्हटलं तर इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी सुरू झालेले आहे। पोलिसांची जी फॉरेन्सिक व्हॅन आहे ती देखील घटनास्थळी आलेली आहे। घटनास्थळावर जोडबळपेठ पोलीस असतील किंवा फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी कसून चौकशी करत आहे। रूपभवानी मंदिरचा जो पाणीगिरणीचा जो चौक आहे तेथून जोडबळपेठकडे जाणारा म्हणजे सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निककडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावर ही घटना घडलेली आहे। तुम्ही घटनास्थळी जर दृश्य बघायचे झाले तर त्या 3 युवकांचे जे चप्पल आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि ते जे 3 युवक आहेत त्या बर्गमॅन नामक ज्या एका 2 व्हीलरवरून स्कूटरवरून जात होते ती स्कूटर देखील या ठिकाणी आहे आणि पोलीस देखील या सर्व घटनेचा पंचनामा करत आहेत। खरं म्हणजे तर जे 3 युवक यामध्ये मयत झालेले त्यांची जर नावे जर बघायची झाली तर नागेश प्रकाश गवंडी वय 25 राहणार रविवार पेठ सोलापूर आणि तो एका टोल नाक्यावर सुपरवायझर म्हणून काम करतोय। दुसरा जो युवक आहे रोहन कोरे वय 24 राहणार धोत्रीकर वस्ती सोलापूर तो एका खासगी कंपनीत काम करत आहे। तर दुसरा जो प्रज्वल चनशेट्टी तो देखील 20-25 वयाचा आहे, शेळगी परिसरात तो राहण्यास आहे। हे 3 युवक आज पहाटेच्या सुमार 4 ते 4:15च्या दरम्यान याच दुचाकीवरून या ठिकाणी जात होते आणि अचानक त्यांचा एकंदरीत अपघात झाल्याचा एकंदरीत प्राथमिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे। तुम्ही जर ही दृश्य जर बघितली तर ही जी गाडी आहे MH13 ER 0627 म्हणजे 0627 नामक ही ते गाडी आहे। ती गाडी देखील घटनास्थळी पडलेली आहे आणि एकंदरीत ह्या गाडीला पाठीमागून धडक दिल्याचा एकंदरीत तपास या ठिकाणी पोलीस करत आहे। नेमका हा अपघात कसा झाला, या वाहनाला कोणी धडक दिली आणि धडक दिल्यानंतर नेमकं काय घडलं, एकाच वेळी 3घांचा मृत्यू कसा झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहे। सध्या या 3 युवकांचे जे नातेवाईक आहेत ते सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। एकंदरीत या गाडीचे जर बॅक साईडला जर बघायचं झालं तर गाडीचं देखील नुकसान झालेलं आहे। एकंदरीत पोलीस तपासामध्ये पाठीमागून धडक दिल्याचा एकंदरीत अंदाज पोलीस व्यक्त करत आहे। ती जी दुचाकी आहे ती या ठिकाणी घटनास्थळी आहे आणि पोलीस देखील या घटनेचा अधिक तपास करत आहे। हे जे 3 युवक आहेत आणि या 3 युवकांचा एकंदरीत या अपघातात मृत्यू झालेला आहे। सध्या आपण या स्पॉटवरून हे वृत्त तुम्हाला देत आहोत। माझ्या पाठीमागे रूपाभवानी मंदिरचा हा चौक आहे आणि तेथून हा जो रस्ता आहे सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेजकडे जातोय आणि एकंदरीत ही जी घटना आहे ती दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। सोलापूरच्या 3 युवकांचा या ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पोलिसांना जे प्राथमिक CCTV फुटेज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास पहाटे 4 ते 4:15 दरम्यानची वेळ दाखवत आहे आणि त्यामध्ये एक आयचर गाडी म्हणजे जे आयचर जे वाहन आहे ते देखील गेल्याचं एकंदरीत दिसत आहे। मात्र पोलीस त्या दृष्टीने देखील तपास करत आहे। आम्हाला ते सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला ते व्हिडिओ मिळालेले नाही आहे, मात्र आम्ही ते व्हिडिओ बघितलेले आहेत। मात्र हा अपघात नेमका कसा घडला त्याचे चित्रण त्यामध्ये नाही आहे, त्यामुळे नातेवाईकांनी देखील एक संशय व्यक्त केलेला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा अपघात आहे, मात्र नातेवाईक देखील या घटनेचा अधिक तपास करावा अशी विनंती करत आहे। नागेश गवंडी, रोहन कोरे आणि प्रज्वल चनशेट्टी या 3 युवकांचा यामध्ये बळी गेलेला आहे। घटनास्थळी गाडी असेल, चप्पल असेल ते देखील पडलेलं आहे। पोलीस देखील या घटनेचा अधिक तपास करत आहे। नेमका अपघात कसा घडला, याच्या मागे कोण आहेत, याची सर्व उत्तरे पोलीस तपासानंतरच आपल्याला सविस्तर मिळणार आहेत। मात्र सोलापुरात या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे। जवळ सरसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर।